माझं नाव मुन्ना इम्तियाज कुरेशी आणि प्रभाग क्रमांक 19 मधून मी इच्छुक आहे. आणि माझं कार्य मी गेल्या 7 वर्षापासून कार्य करत आलेलो आहे. जेणेकरून की मोर्चे झाले, जे समस्या असली, नागरिकांना त्रास होणारे जे भटके कुत्रे आहेत, ड्रेनेज तुंबलेल्या अवस्थेत आहे आणि बाथरूम फुटलेल्या तुटलेल्या अवस्थेत आहे, सगळे मी बनवून घेतलेले. आपण प्रभाग क्रमांक 19 मधूनच निवडणूक का लढवत आहात आणि नागरिकांनी आपला विश्वास का ठेवा? प्रभाग क्रमांक 19 मधून का इच्छुक आहे मी? कारण की असं आहे की मागच्या निवडणुकीला बीजेपीचं पूर्ण 4 पायनर आलते, 2 लेडीज 2 जेंट्स. आतापर्यंत त्यांनी काय कार्य केलं? आतापर्यंत काहीच काम झालेलं नाहीये. आणि निवडणूक होऊन 6 ते 7 वर्ष होत आलेले. म्हणजे तुम्ही सत्तेत असल्यावरच कार्य पण करणार नाही आणि सत्ता नसली तर पण कार्य करणार नाही. काही कामं त्यांचे झालेले नाही. फक्त साडी वाटून, बल्ब वाटून काही होत नाही. भरपूर समस्या झोपडपट्टीमध्ये आहेत, ते त्यांच्या नजरेमध्ये आहे, तरी पण त्यांनी काय लक्ष करत नाही, दुर्लक्ष करतायत. काय समस्या? समस्या गटर चोकप होत्यात, बाथरूम तुटलेल्या अवस्थेत आहे आणि रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहे. अशी भरपूर समस्याला त्यांना सामोरे जावं लागतो. आपण निवडणुकीला सामोरं जातात, निवडून आल्याच्या नंतर पहिल्यांदा आपण नेमकं कोणतं कार्य असेल? पहिल्यांदा की तिथं कॅम्प उघडणार आहे, जे डॉक्टरांचा कॅम्प असतो की तिथं मोफत सुविधा भेटली पाहिजे. त्याच्यानंतर बाथरूम वगैरेवर लक्ष टाकणारे, गटरीमध्ये लक्ष टाकणारे, रस्त्यावरचे खड्डे बुजवणारे. आता पण बुजवतच आले, ह्या पुढे पण आपण बुजू. आज प्रभागातील सर्वात गंभीर समस्या कोणत्या आज घडीला सर्वात गंभीर समस्या तर सर्वच समस्या गंभीर आहेत. कारण की तिथं तुम्ही येऊन बघा, आनंदनगर परिसरात, या साईबाबानगर परिसरात, या एम्पायर स्टेट परिसरात खूपच समस्या आहे. रस्ते तुटलेल्या अवस्थेत आहे, बाथरूम फुटलेल्या अवस्थेत आहे. नागरिकांना शौचालयाला जायला सुद्धा नीटपणे शौचालय पण नाहीये नागरिकांना. पाणी, रस्ते, ड्रेनेज आणि स्वच्छतेबाबत आपली ठोस भूमिका काय असणार? स्वच्छतेबाबत माझी ठोस भूमिका अशी आहे की जसं मी निवडून आलं तर सर्वात पहिले मी तिथं कॅम्प उघडणार. त्याच्यानंतर जे खड्डे पडलेले ते रस्ते बनवून घेणार आणि त्याच्यानंतर ते बाथरूमची आसन सोय ते करून देणार नागरिकांना. आता ते SRA प्रोजेक्ट आलेले, त्याच्यामध्ये मी लक्ष घालून सगळ्या नागरिकांना घर भेटावे अशी मी भूमिका ठाम मांडणार. SRA जो प्रोजेक्ट आपल्याला झाले, आता सगळ्या नागरिकांना घरे त्यामध्ये भेटली का? पत्र काही लोक झाले का ज्यांच्यावर अन्याय झालाय, त्यांच्यासाठी पाठपुरावा काही करणार? नाही, अजून अन्याय झाले ना नागरिकांवर. कारण की त्यांना घर भेटलेलंच नाहीये. त्यांना खोटी हमी देऊन, त्यांना भाडे देऊन बाहेर ठेवण्यात आलेलं आहे आणि ती जागा आपल्या बिल्डरने आपल्या ताब्यात घेण्यात आलेली आहे. त्यांच्यावर भरपूर काही अन्याय झालेला आहे. त्याच्याबाबत पण मी आंदोलन करेल. प्रभागातील युवा, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्रपणे कोणकोणते उपक्रम आपण राबवणार आहात? भरपूर असे उपक्रम मी राबवणार आहे. शाळा, आरोग्य केंद्र किंवा क्रीडा सुविधा मजबूत करण्यासाठी उपाययोजना काय असेल आपली? उपाययोजना असणार ना, एक जे झोपडपट्टी धारक आहेत त्यांच्यासाठी पण एक अशी ग्राउंडचं सुविधा मी करून देणार आहे. संयुक्त महापुरुषांच्या जयंती आपण नेहमी साजऱ्या करत असता, मग त्या जयंती साजरा करण्याचा नेमका उद्देश काय असतो? सर्वसामान्यासाठी, जनतेसाठी. म्हणजे सर्व समाज एकत्र आणला पाहिजे सर्व. नागरिकांना काय संदेश असेल तुमचा? नागरिकांना हेच संदेश आहे की सत्तेमध्ये असू या सत्तेमध्ये नसू, त्यांनी काही काम करत नाही. एक आम नागरिकांना आपण साथ देऊन बघा की आपला विकास कसा घडतो. निवडणुकीला तुम्ही समोर जात आहात, आनंदनगरमध्ये तुम्ही लहानचे मोठे झालेले आहात, तर तिथली परिस्थिती तुम्हाला अधिक चांगली माहिती आहे. तर निवडणूक उमेदवार हा स्थानिक प्रभागातलाच असला पाहिजे का बाहेरचा असला पाहिजे, यावर तुमचं काय मत आहे? दुसरे, कारण की बाहेरचं असल्यावर ते काही लक्ष घालत नाही. स्थानिक त्याच प्रभागामधलं असलं तर ते लक्ष तरी घालेल ना, असं आहे माझी भूमिका. तुमचा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये वाढ कशा पद्धतीत, म्हणजे परिसर कोणकोणता आहे? आमच्या प्रभागामध्ये आनंदनगर येतो, साहेबानगर येतो, एम्पायर स्टेट येतो, दळवी नगर येतो. या सर्व भागामध्ये खूपच बिकट परिस्थिती आहे. सर्व भागात मी लक्ष टाकेल आणि ठामपणे मी कामं करेल.